गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गडचिरोली जिल्ह्यातील अहिरीनगरी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या नेतृत्वात नगरसेवक अमोल मुक्कावार, श्रीनिवास वीरगोणवार, हिमायत शेख, स्वप्नील मोतकुलवार यावेळी यांनी अहिरी येथे प्राणहिता ते अहिरी रस्त्याकरिता भीक मागो आंदोलन करण्यात आले होते। भीकेमध्ये 3020 रुपये जमा झाले असून आज मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात येथे येऊन पैसे जमा करण्यात आले। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पैसे घेण्यास नकार दिले। अहिरी राजनगरीमध्ये भीक मागो आंदोलनाचा कार्यक्रम शनिवारी पार पडला होता। आज जे पैसे जमा झाले होते ते सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी घेऊन आले, मात्र त्यांनी पैसे घेण्यास नकार दिलेले आहे। तर काय विषय आहे याच्याशी आपण बोलू। मागे फेब्रुवारी अहिरी रस्त्याचं उद्घाटन होऊन जवळपास 2 वर्ष पूर्ण होत येत आहे। त्यामध्ये फक्त मागे खड्डेमयच रस्ता होता। तर फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही उपोषण केलं होतं की बा हा रस्ता बांधकाम तात्काळ करून द्या। त्यावेळेस आमच्या 2-3 दिवसीय आमरण उपोषण झाला होता। तर तत्कालीन कार्यकारी अभियंता रामटेके साहेब यांनी ठेकेदाराकडून लेखी लिहून आम्हाला दिले होते की बा 31 मार्च 2025 पर्यंत सदर काम पूर्ण करून चकचकीत करून देऊ, पण ते शब्दावर होते नाही आणि लेखी आश्वासन त्यांचे फोल ठरले। त्याच्यामुळे त्याच्यानंतर आम्ही एप्रिल-मे महिन्यात त्यांच्यासोबत मौखिक बोलणी केली। त्यानंतर ते 10 दिवसात होईल, 15 दिवसात होईल असं सांगितले। त्यानंतर त्यांची बदली झाली। बदली झाल्यानंतर नवीन एक्झिक्युटिव्ह साहेबांनी त्यांनी सरळ आम्हाला उत्तर दिले की बा रेनफॉल सीझनमध्ये डांबर वर्क होत नाही। ठीक आहे, आम्हाला मान्य आहे पावसाळ्याच्या सीझनमध्ये डांबर वर्क होत नाही, पण आता पावसाळा ओसरलेला आहे तर कमीत कमी आता तरी करून द्या। 1 ऑक्टोबर लागलेला आहे, काम करून द्या असं त्यांना बोललो होतो। तर ते प्रक्रियेमध्ये आहे ते बोलले। तर त्यांना आम्ही निवेदन दिला की बा साहेब, जर समजा तुम्ही 3 दिवसात काम सुरू नाही केले तर आम्ही भीक मागो आंदोलन करू। त्या हिशोबाने आम्ही भीक मागो आंदोलन अहिरी नगरामध्ये केला। त्या भीक मागो आंदोलनातून 3720 रुपये गोळा झाले। तर ते शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे आज आम्ही सोमवारी कालही साहेब नसल्याचे कळल्यामुळे आज आम्ही मंगळवारी इथे ऑफिसमध्ये हे भीक मागो आंदोलनाचे पैसे देण्यासाठी आलो। पण इथं कार्यकारी अभियंता साहेब मीटिंगला बाहेर गेले आहे म्हणून माहिती मिळाली। असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब आले होते, पण त्यांनी हे पैसे घेण्यास नकार दिले। त्यानंतर अहिरी उपविभागाचे उपविभागीय अभियंता पारेलवार साहेब यांनाही देण्यासाठी गेलो, पण तेही घेण्यास नकार दिले। मी या ऑफिसच्या हायर अथॉरिटी नाही म्हटले। तर आता हे भीक मागो आंदोलनाचे पैसे आम्ही परत नेऊन कोणत्या ना कोणत्या मार्गाने आम्ही पीडब्ल्यूडीच्या स्वाधीन करू, मनी ऑर्डर करू किंवा का करता येईल करू, पण हा पैसा पीडब्ल्यूडीला आम्ही देऊ। कारण की अहिरी जनतेने त्या रस्त्यासाठी प्रेमाने एवढी फीस दिलेली आहे, तर त्यांच्या स्वाधीन करणं आमची जबाबदारी आहे। आम्ही ती फीस त्यांच्या स्वाधीन करू। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।